गुढीपाडवा नवचैतन्य आणि ज्योतिषीय रहस्य. आपण दरवर्षी गुढी उभारतो, पण कधी विचार केला आहे का? ही गुढी म्हणजे फक्त काठीवरचा कापद किंवा कळश नाही, तर तो आहे आपल्या धर्माचा विजय ध्वज. आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याचं सनातन धर्मातील महत्त्व, त्यामागील रंजक कथा, वैज्ञानिक कारणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवसाचा ज्योतिषीय आधार आणि धर्मरक्षणाचा गूढ संदेश हे सारं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच हिंदू धर्माच्या या सण उत्साहाचे महत्त्व सांगणाऱ्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन की आपण आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. पुराणांनुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस काळ, कर्म आणि सृष्टीच्या चक्राचा स्टार्टिंग पॉइंट मानला जातो. गुढी म्हणजे केवळ सजावट नाही, तर ती विजय, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा ध्वज आहे. यामागे ऐतिहासिक आणि पौराणिक कथा देखील आहे. जेव्हा प्रभू रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केलं, तेव्हा प्रजेने आनंदाने विजयध्वज उभारले. ही गुढी म्हणजे सत्याचा असत्यावर आणि प्रकाशाचा अंधारावर झालेला विजय आहे. दुसरी कथा, राजा शालिवाहनाने शत्रूचा पराभव करून नवीन शक संवत्सर सुरू केले. त्यामुळे हा दिवस आपल्या स्वाभिमानाचे आणि राष्ट्रचेतनेचे प्रतीक मानले जाते. आपल्या शास्त्रात म्हटलंय, धर्मो रक्षती रक्षती. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. पण धर्म म्हणजे काय? आणि धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर धर्म म्हणजे आपले कर्तव्य, सदाचार, संयम आणि संस्कार होय. या दिवशी गुढी उभारताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या घरात, समाजात खरोखर धर्म जगत आहे का? लक्षात ठेवा, गुढी बाहेर उभारण्यापूर्वी ती मनात उभारणं जास्त आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रात काल, दिशा आणि ग्रहांची गती याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र प्रतिपदा हा चंद्रमासाचा पहिला दिवस आहे. ही ती वेळ आहे जेव्हा विश्वातील नवीन ऊर्जा सक्रिय होते. ज्योतिष चक्रातील पहिली राशी म्हणजे मेष. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे आणि या काळात सूर्य प्रबळ होतो, जो नेतृत्व आणि आत्मविश्वासाचा काळ मानला जातो. प्रतिपदा म्हणजे चंद्रचक्राची सुरुवात. चंद्र हा मनाचा कारक आहे. या दिवशी तुम्ही जो संकल्प कराल त्याचा मनावर खोल परिणाम होतो आणि तो पूर्ण होण्याची शक्यता वाढते. गुढीपाडव्याला पंचांग वाचनाची मोठी परंपरा आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 घटकांवरून संपूर्ण वर्षाचं वर्षफळ वर्तवलं जातं. प्रत्येक वर्षाला एक वेगळं नाव असतं, ज्याला आपण संवत्सर असं म्हणतो. त्या दिवसाचा जो अधिपती ग्रह असतो त्यावरून देशाची अर्थव्यवस्था, राजकारण आणि पर्जन्यमान कसं असेल याचा अंदाज ज्योतिषशास्त्री बांधतात. आपल्या सणांमागे विज्ञान देखील दडलेलं आहे. चैत्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ आहे. कडुलिंब आणि गूळ हे मिश्रण घेतल्याने रक्ताभिसरण सुधारतं, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. उंच उभारलेली गुढी सूर्यतत्व खेचून घेते, ज्यामुळे घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. हा दिवस मंगळमय करण्यासाठी पहाटे अभ्यंग स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. दारासमोर सुंदर रांगोळी काढून गुढी उभारा. पंचांग श्रवण करा आणि भविष्यातील नियोजनासाठी शुभ संकल्प सोडा. काही विशेष उपाय आहे जे तुम्ही करू शकता, जसं दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्या, गुरुवारी गुरुस्तवन करा आणि शनिवारी शनिमंत्राचा जप करा. मनाच्या शांतीसाठी दररोज 10 मिनिटं ध्यान करा. शेवटी एवढंच सांगेल, गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो आपल्या जीवनातील ग्रह, काळ आणि कर्म यांच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. यावर्षी फक्त घरावर गुढी उभारू नका, तर मनात श्रद्धा, सत्य आणि धर्माची गुढी उभारा. आपल्या सर्वांच्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटूया या प्रासंगिक व्हिडिओ मालिकेच्या दुसऱ्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी
माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.